तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान प्रकाराने आपण वांग्याचे पराठे बनवून तयार केलेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर या माझ्यासोबत, मी तुम्हाला पुरी रेसिपी दाखवते की आपण हे कसं केलेलं आहे. रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पीठ. बघा मी पीठ घेऊन घेतलेलं आहे आणि व्हिडिओला आपण वांग्याची भाजी जे टाकली, खोडा मिरचीची वांग्याची भाजी, ती पण इथं घेतलेली आहे. बघा आपण वांग्याची भाजी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता आपल्याला वांग्याची भाजी पिठामध्ये छान चुरून घ्यायची आहे. बघा दिली आपण टाकून वांग्याची भाजी आणि हिला छान आपण चुरून घ्यायचं आहे. मस्त प्रकाराने याच्यावर पुरा बघा पीठ परतून दिलेलं आहे. आता आपण हिला चुरून घेऊ. वांग्याच्या भाजीला याच्यात जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही, यूज नाही करायचं आहे, मी केलेलं नाही आहे. कशाने मग आपले पराठे खराब होतात, जास्त नाही टाकायचं आहे. बघा वरतून आपण थोडा कोथिंबीर पण घेऊन घेतलेला आहे, कोथिंबीरने टेस्ट येणार आहे. बघा हे पण टाकून दिलेलं आहे. आता आपण याला हाताने आता चुरून घेऊ. मस्त छान प्रकाराने आपण पीठ चुरून घ्यायचं आहे. अशा हलक्या हलक्या हाताने चुरायचं, जास्त जोर नाही लावायचा. कसं ते पोळ्या मग आपल्या फाटक्या निघतात, म्हणून हलक्या हलक्या हातानेच करायचं. तर बघा आपण पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण याला अजून थोडं चुरून घ्यायचं आहे हाताने, हलक्या हलक्या हाताने. त्याच्यानंतर बघा आपण हे पीठ असं चुरून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर याला पुरं असं जमा करून घ्यायचं, पुरं पराठीचं पीठ काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर मारायचे गुद्दे. बघा याला आपण पुरं करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर गुद्दे मारून घेतलेले. आपलं पीठ कसं मग चांगलं होतं आणि नरम पण होतं. बघा आपण याला गुद्दे मारून घेतलेले. छान प्रकाराने पराठीला पीठ नाही राहू दिलेलं, पुरं पीठ काढलेलं आहे आपण. तर तुम्ही बघू शकता आपण किती 3-4 वेळेस आपण याला गुद्दे मारलेले. आपलं पीठ नरम होऊन जाणार आहे. एक वेळेस असं लक्षात ठेवायचं की गुद्दे मारायने कोणतंही पीठ असू द्या ते नरम होतं. याचंच नाही सांगते, दुसऱ्या पिठाचं पण सांगते. बघा आपण पाटल्यावर घेऊन घेतले, पीठ चुरून झालेलं होतं आपलं. आपण पोळी पण लाटून घेतलेली आहे. बघा अशी गोल पोळी आपण लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी पीठ असं चुरलेलं आहे की पोळी फाटत नाही आहे, कारण त्याच्यात पाण्याचा यूज जास्त नव्हता. मग ताव्यावर टाकून दिलं आपण तेल. आता आपण पोळी टाकून घ्यायची आहे, पुरं तेल परतून घ्यायचं. बघा पोळी टाकून दिली तर तुम्ही बघू शकता याला तेल टाकलेलं आहे आपण वरतून, तर आपली पोळी कशी छान झालेली आहे. अशाच प्रकाराने वरतून सराट्याने तेल लावायचं आपल्या वांग्याच्या पोळीला. तर तुम्ही बघू शकता किती नरम चटक आपली वांग्याची पोळी बनवून तयार झालेली. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल गाईज तर एक लाईक कमेंट नक्कीच करा. पुन्हा येऊ आपण अजून छान रेसिपीसोबत. त्याच्यासाठी आतासाठी मी तुम्हाला बाय बोलते. पुन्हा भेटू आपण अजून छान रेसिपीसोबत. बाय बाय. कमेंट करून नक्कीच सांगा की रेसिपी आपली कशी झालेली.